श्रीराम समर्थ. वेगवेगळ्या संकलनांमधून श्री महाराजांचे अनुसंधान. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, श्री महाराज आपल्या घरी आले तर श्री महाराजांच्या विशिष्ट गुणांचा अभ्यास केला आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रपंच उत्तम होईल आणि पारमार्थिक उन्नती साधेल. साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, निरलसता, संतोष, आर्जव, जनप्रियत्व, कोणतीही गोष्ट मनापासून करणे, झाल्या गेल्याचा विसर, पुढच्याचा विचार आणि व्यवहाराचा परमार्थासाठी उपयोग, म्हणजे परमार्थ हे ध्येय साधण्यासाठी व्यवहार साधन म्हणून करणे, हे श्री महाराजांचे 10 विशिष्ट गुण त्यांच्या चरित्रात दिलेले आहेत. त्यांचे चिंतन करून ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. जनप्रियत्व हा त्यांचा आवडता गुण होता. श्री महाराज आपल्या घरी आले तर आपल्या वागण्यात बदल करावा लागणार नाही असे आपले वागणे असावे. त्यांचे अस्तित्व आपल्या जाणीवेत आले तर आपल्या हातून काही वावगे घडणारच नाही. पुढे आहे, एकदा ब्रह्मानंद महाराज कर्नाटकातून काही मंडळींसह गोंदवल्यास आले होते. त्यांना लगेच त्याच रात्री निघायचे होते. महाराजांना म्हणाले की महाराज, आम्हाला लगेच जायचे आहे. महाराजांनी सांगितले की आजचा दिवस थांबा, रामाचा प्रसाद घ्या, विश्रांती घ्या आणि उद्या जा. पण ब्रह्मानंद महाराज आणि ती मंडळी काही ऐकेनात, कारण त्यांना जायचंच होतं. एवढे लांब चालत आलेले. बरं, त्यावेळी काही वाहतुकीची व्यवस्था पण नव्हती. बैलगाडी किंवा टांगा नाही तर चालत यावं लागायचं. मंडळी ऐकेनात म्हटल्यावर महाराज बरं म्हणाले व ब्रह्मानंद महाराज आणि मंडळींनी महाराजांना नमस्कार केला, दर्शन घेतलं व चालत निघाले. ही मंडळी निघाल्यावर थोड्या वेळाने महाराजांनी आपला घोडा काढला व मधल्या वाटेने पुसे सावळी म्हणून गाव आहे तिथे जाऊन थांबले. एका मंदिरात 2 बायकांना बोलावून 10-15 लोकांचा स्वयंपाक बनवून घेतला व हे लोक कुठल्या वाटेने येतात हे माहीत असल्यामुळे त्या वाटेवर जाऊन उभे राहिले. अर्ध्या 1 तासाने ब्रह्मानंद महाराज आणि ती मंडळी आली व त्यांनी महाराजांना पाहिल्यावर ते सगळे चकितच झाले. महाराजांना नमस्कार केल्यानंतर महाराज त्या मंडळींना घेऊन स्वयंपाक तयार असलेल्या मंदिरात घेऊन गेले. त्यांना पोटभर जेवू घातलं व थोडा वेळ विश्रांती घेऊन निघा असं सांगितलं. हे सर्व ब्रह्मानंद महाराजांना एवढं लागलं की आपण आपले गुरु सांगत असताना ऐकलं नाही याचा त्यांना खेद झाला व ते ढसाढसा रडले व महाराजांना दंडवत घालून म्हणाले, महाराज मला माफ करा, मी आपलं ऐकलं नाही म्हणून आमच्या मायेखातर आम्हाला जेवायला खायला घालायला आपण इथवर आलात. महाराज मी चुकलो, पुन्हा असं होणार नाही. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं, कुरवाळलं व थापटलं, काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने महाराज सगळ्यांचा निरोप घेऊन परत घोड्यावर स्वार होऊन गोंदवल्यास निघाले व ब्रह्मानंद महाराज आणि मंडळी कर्नाटकाच्या दिशेने निघाली. म्हणून ब्रह्मानंद महाराज नेहमी म्हणायचे की पंढरीचा पांडुरंग दगड नाही आणि महाराज माणूस नाहीत. तर महाराज 1-2दा म्हणाले आहेत की मला काय ते ब्रह्मानंदानेच 1-2% ओळखलं आहे. किती टक्के? तर 1-2%च. आणि कुणी तर अव्याहत नामात असणाऱ्या ब्रह्मानंद महाराजांनी. मग आपलं काय? मला तरी माझी लाज वाटते, कारण आपण महाराजांना ओळखू शकत नाही. कारण आपलं 2-4 तासाचं नाम कुठलं कामाला येणार हो? कारण महाराज म्हणतात की मी नामातच आहे. साधन वाढायला प्रेमासारखा दुसरा मार्ग नाही. आपण उपाधिरहित नाम घेऊ शकत नाही, म्हणून श्री महाराजांनी आपल्याला उपाधीची चव लावून नाम दिले आहे. नाणेफेक केली की सामान्यतः छाप आला तर आपण जिंकतो आणि काटा आला तर हारतो. पण उपाधीसहित नाम हे असे आहे की नाणे कसेही पडले तरी जीत माझीच आहे. या नामाची एक बाजू तू मला हवास अशी आहे, तर दुसरी बाजू मी तुझा आहे अशी आहे. कोणतीही बाजू घ्या, साधन चांगलेच होईल. प्रेमामुळे मी नाहीसा होईल आणि मगच खऱ्या शरणागतीचा उदय होईल. श्रीराम जय राम, जय जय राम.